पण जिओच्या पेट्रोलवर पेट्रोल भरलेलं आहे. सुप्रभात मंडळी, मी उमेश कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहोत एका भन्नाट प्रवासासाठी, जो की पुनश्च एकदा आपल्या कोकणामध्ये चाललेलो आहोत, म्हणजेच आपल्या गावी चाललेलो आहोत. तर सकाळचे आता 8 वाजलेत. सो मंडळी, एवढ्या उशिरा जाण्याचं कारण की रात्री मी ड्युटीवर होतो. तर रात्री ड्युटी करून आता निघालो आहे. सो मी आत्ता आहे पनवेलमध्ये. आणि ह्या बिल्डिंग बघून तुम्हाला वाटलं असेल नेहमी मी या वरच्या रस्त्याने जातो, तर आज या रस्त्याने आलो आहे सर्विस रोडने, कारण की आपल्याला पेट्रोल भरायचं होतं. सो पेट्रोल भरलं आणि ब्लॉग आजचा चालू केला. सो कसे आहात सर्वजण? बरे आहात ना? बरेच असले पाहिजे. तर आज आपण निघालो आहोत पुनश्च एकदा गावासाठी आपल्या. सो चला आज आपण एन्जॉय करूया आजचा प्रवास. आणि आज मी माझ्यासोबत फक्त एक टँक बॅग घेतली आणि टॉप बॉक्स घेतला आहे, बस. इतर काहीच घेतलेलं नाही आहे, ना बॅग घेतले ना काय. सो रस्ता खूपच खराब झालेला आहे हा खालचा. तर मी आज अजून नाश्ता पण नाही केला आहे. सो आपण नंतर पुढे कुठेतरी नाश्त्याला थांबूया. सो आता आपण पोचलोय मोरबेला, मोरबे डॅमच्या इथे. आणि समोर बघा आकाश किती स्वच्छ दिसतंय. सो पावसाचे काही संकेत नाही आहेत. आणि आता बघितलं तर 2 दिवसापूर्वी सलग संध्याकाळी पाऊस पडतोय. सो आय थिंक इव्हनिंगला पाऊस पडेल, तोपर्यंत आपण घरी पोचलेलो असू. आणि 500 किलोमीटरची जर्नी आहे, तर ऑलमोस्ट आय थिंक संध्याकाळी आपल्याला 7 वाजतील. तर आज आहे भाऊबीज, दिवाळीतला सगळ्यात शेवटचा दिवस, दिवाळीचा भाऊबीज. तर काल होता पाडवा, तर दिवाळी राहिली, पाडवा राहिला आणि आता आपण भाऊबीजेला चाललो आहे गावाला. UK राईट्स या चॅनलवरती नवीन असाल तर UK राईट्स या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती कोकणातले व्हिडिओ आणि प्रवासाचे व्हिडिओ हे कंटिन्यू येतच राहतात. त्याचप्रमाणे UK राईट्स या इंस्टाग्राम चॅनलला जे आहेत ते अपडेट्स येत राहतात इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामला फॉलो करा. मित्रांनो, या रस्त्याला मला आहे ना गाडी पळवायला खूप मजा येते. हा जो ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे ना, एक नंबर हायवे आहे. इथला जो रस्ता आहे तो एक नंबर आहे, मक्खन आहे. त्यामुळे इथे गाडी पळवायला ना खूप भारी मजा येते. काश पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती 2 व्हीलरला अलाउड असतं, तर आपण 1.5 तासातच पुण्यात पोहोचलो असतो आणि पुण्यावरनं पुढे आपल्या गावाला गेलो असतो. कारण की मी पुण्यामार्गे चाललो आहे, पुणे कोल्हापूर या मार्गे. आपला जो मुंबई गोवा एक्सप्रेसवे आहे महामार्ग, तो अजूनही संगमेश्वरमध्ये थोडाफार खराब आहे. संगमेश्वरपासून ते रत्नागिरी, राजापूर, लांजापर्यंत. त्यामुळे मी रिस्क नाही घेतली जाण्याची. आणि हा रस्ता जो आहे हा फारच एन्जॉय करतोय मी, कारण की रस्ताच असा सुसाट आहे बघा, मस्त. काय नजारा आहे. साईडने ट्रेन चालले आणि इथून आपण चाललोय. थोडीशी ट्रेन पुढे गेली मित्रांनो, नाहीतर आपल्याला ट्रेन पूर्ण बघायला भेटली असते. किती भारी वाटतंय बघा. पाऊस नाहीये, तर लास्टची जी आपली राईड होती ती भर पावसात झालेली, अनुस्कुराची. सो तिथे आपल्यासोबत एक मस्त किस्सा घडलेला कायमचा लक्षात राहील असा, जो की माझा ड्रोन होता. तो ड्रोन पडला. नशीब तो ड्रोन खूप खाली नव्हता गेला,
खूप खाली मोठ्या दरीत नव्हता पडला आणि तो मी काढून आणला. थँक्स साईश म्हणून तो आणि त्याची फॅमिली ती होती आपल्यासोबत त्यावेळी. बाप रे किती उंच ट्रक आहे बघा हा. किती व्हील आहेत, 4 4 8 आणि 4 12 व्हील. हो आणि त्याची हाईट तर किती उंच होती. ओ माय गॉड काय खाई लागले ट्रकवाल्याला. जाओ. आणि हा सगळ्यात बेस्ट रूट. वाव त्या साईडला बघा पवनचक्की आहेत, दिसतात की नाही माहिती नाही. हा ट्रकवाला करतोय काय. एकदा इकडे तर एकदा तिकडे नाचतोय लेन मध्ये. हे बघा रस्त्याच्या बाजूने मस्त फुले आलेत बघा केशरी कलरची. जेव्हा माझा नवीन टॉप बॉक्स होता ना तेव्हा मित्रांनो मला बाईक लीन करताना खूप भीती वाटत होती. जास्त अशी लीन करत नव्हतो मी, कारण की मला भीती वाटत होती की बाईक सरकेल वगैरे आणि मी पडेन अशी भीती वाटत होती. पण आता जशी आपल्याला सवय झाली तशी आपण बाईक बऱ्यापैकी लीन करतो विथ टॉप बॉक्स. सो आता बाईक चालवायला मजा येते टॉप बॉक्स सोबत. पण कधी कधी हवा एवढी प्रखर असते, एवढी जास्त असते, त्यामुळे बाईक हवेनेच हलते. डिवायडर टाकलेले आहेत. मेट्रोचं काम चालू आहे असं वाटतंय. मेट्रोमुळे डिवायडर टाकलेले आहेत. आणि बाहेरून जो सर्व्हिस रोड होता तिथून आता रस्ता चालू केला आहे बघा. ट्रॅफिक होईल. आणि हे मध्ये मध्ये खिळे जे आहेत ते खूप घातक आहेत आपल्यासाठी. उफ शिट. समोर जो दिसतोय हा ब्रिज आहे रावेतचा, एक्सप्रेस वेचा ब्रिज आहे हा जो आहे. आणि हे बघा इकडून क्रॉस करून गाड्या ज्या आहेत या लेनला लागलेल्या आहेत पुढे, त्यामुळे भरपूर गर्दी होईल. आता इथून पुढे ट्रॅफिक असेल पुढे क्रॉस करेपर्यंत. आलेला आहे कात्रज बोगदा. तर कात्रज बोगदा आपण एंटर करतोय आणि कात्रज बोगदा क्रॉस केल्यानंतर आपण नाश्त्याला थांबू. सो बोगद्यामध्ये एंटर केल्या बघा कसं दिसतंय. यस. तर कात्रज बोगदा समाप्त. हजार्ड लाईट बंद. मध्ये पॅच जे काढलेले आहेत ते कशासाठी काढलेले आहेत ते जरा सांगता का मला, कारण की याच्यावरनं गाडी आहे ना हे अशी घसरल्यासारखी होते. बरेच पॅच आहेत जे मध्ये असे काढलेले आहेत, त्यामुळे गाडी जी आहे डिसबॅलन्स होते. हे बघा हे असे, त्यामुळे खूप सावकाश गाडी न्यावी लागते. आणि हे इथेच आहेत, बाकी कुठे हायवेला नाही आहेत, तर फक्त इथेच आहेत. तुम्ही वळवताना सुद्धा तुम्हाला बघून वळवावे लागेल. हे बघा. आणि आत्ता आपण फायनली साताऱ्यामध्ये एंट्री केली. तर नाश्त्याला थांबतो बोललो आणि थांबलोच नाही. तर एक लय जो असतो तो एक लय पकडला
की मग आपण न थांबलेलंच बरं. सो किती हे बघा पाणी आहे भरपूर. जोपर्यंत बॉडी बोलत नाही तोपर्यंत आपण गाडी खेचू आणि मग नाश्ता करू. खंबाटकी घाट आपला क्रॉस करून झाला आणि आता आपण खंबाटकी घाटाच्या पुढे पोहोचलोय. इथे पोटपूजा करूया आता, कारण की बराच वेळ झालेला आहे. 11:30 वाजलेत. तर इथे आपण थांबूया आणि पोटपूजा करूया. इथे कोणी हा इथे थांबू. प्युअर व्हेज. चलो गाईज नाश्ता करूया. काहीतरी खाऊ आपण मस्त. चला तर मंडळी नाश्ता झाला आहे आपला. सो आता निघूया आपण पुढच्या प्रवासासाठी. तर वाजलेत 12 आणि आपलं डिस्टन्स झालेलं आहे 174 किलोमीटर. चलो तर निघूया पुढच्या प्रवासासाठी. तर मंडळी थोडा वेळ बसलोय, आराम करतोय. वैताग आला थोडा आणि झोप येते, त्यामुळे काही सुधरत नाही. आता मी कराडच्या जवळपास आहे. एक 15-20 किलोमीटर 15 किलोमीटर राहिलं असेल, 20 पण नाही. तर कराडमध्ये गेल्यावरती कॉफी पिऊ, थोडं बरं वाटेल. आणि मस्त इथे हवा लागते. बसलो होतो थोडा वेळ, तर खूप छान हवा येते बघा. खूप मस्त हवा येते आणि खूप छान वाटतं इथे बसू. पाय मोकळे करून भारी फील येतो. इथे मी बसलो होतो या झाडाखाली, तर आता निघतोय. काय समजत नाही आहे, फक्त झोपच येते. टँक बॅग सरकली थोडीशी. ओके चलो. मस्त झाडाखाली बसलो होतो आणि इथे मस्त शेती होती बघा. भात लावलाय आणि ऊस लावलेलं.
आणि फुलं बघा किती भारी आलेत. तर फायनली कराडमध्ये पोचलो मित्रांनो. हे बघा कराड प्रवेशद्वार. आय लव कराड. आता मस्त कॉफी पितो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. कॉफी पिल्याशिवाय मला पुढचा प्रवास जमणार नाही. मंडळी हॉटेल सागरमध्ये कॉफी पिली आणि आता पुन्हा निघतोय. बरं वाटलं जरा कॉफी पिऊन. तर आय थिंक आता माझा प्लॅन आहे की नॉनस्टॉप मारावं कोल्हापूरच्या पुढे ॲटलिस्ट तवंदीपर्यंत. चला बघता बघता वेळ भरपूर होतोय आपल्याला. 2:45 वाजलेत मित्रांनो. इथून अजून 4-5 तास लागतील. चलो आता कराडमधून निघालो. जरा फ्रेश वाटतंय कॉफी पिल्यावर. नी पॅड थोडं बांधायला पाहिजे होतं. ओके लेट्स गो. तर कनेक्ट करूया आपण हायवेला. चलो फायनली आपण हायवेला कनेक्ट केलं. तर हा रुमाल याच्यासाठी टाकलाय मी या टँक बॅगच्या खाली की क्रॅशेस पडू नये म्हणून टँकला. कारण की मॅग्नेट असल्यामुळे क्रॅशेस पडतात. तर आपण आता कर्नाटकात आलो आहे. म्हणजे कर्नाटक राज्यात आलो आहे महाराष्ट्र सोडून. जे की आपल्याला जातानाच लागतं. महाराष्ट्रातून कर्नाटक, कर्नाटकातून पुन्हा महाराष्ट्र असा प्रवास असतो आपला. तर हा आहे कर्नाटकचा टोल प्लाझा कोगनोळी टोल प्लाझा. त्यानंतर निपाणी नंतर मग तवंदीतून आपण गोवा वेस्टकडून राईट घ्यायचा आणि राईट घेतल्यानंतर आपण आपल्या मार्गाला लागणार आहोत घराच्या. हे बघा हा आहे कोगनोळी टोल प्लाझा कर्नाटक. तर संध्याकाळचे 4:30 वाजलेत मित्रांनो. मध्ये थोडासा पाऊस लागला त्यामुळे हे घालायला लागलं मला. आपण आत्तापर्यंत 350+ किलोमीटर पार केलंय. 8 तास लागले आपल्याला 350 किलोमीटर प्रवास करायला विथ ब्रेक घेऊन 8 तास. अजून आपल्याला 3 तासाचा प्रवास बाकी आहे. कर्नाटकातले रस्ते जे आहेत ते ऑलमोस्ट इथला पट्टा जो आहे कर्नाटकचा तो कंप्लीट झालेला दिसतोय. कारण की आता जवळपास मी नाहीच म्हटलं तरी एक 10 किलोमीटर आलो असेल बॉर्डरपासून. म्हणजे जिथे आपला महाराष्ट्र संपतो आणि कर्नाटक चालू होतो तिथून आता निपाणी आलं आहे. म्हणजे 10 किलोमीटरपेक्षा जास्त आलो आहे मी. तर रस्ता बघा इथल्या रस्त्याचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. आता पुढचं काम किती बाकी आहे ते बघू आपण. तवंदीमध्ये बरंच मोठं काम चालू आहे. तिथं जो पट्टा आहे तो पूर्ण फ्लायओव्हर जो होतोय तो भरपूर मोठा फ्लायओव्हर आहे आणि ते जे काम आहे ते खूप फास्ट पद्धतीने चालू आहे. ते आपण बघूच पुढे. ते बघा ती पूर्ण दिसते लाईन ब्रिज दिसतोय तो हा वाला ब्रिज आहे. तो तिकडे असा फिरून गेलेला आहे. तर पूर्ण तिकडे डोंगर पोकळून
तो ब्रिज बनवला आहे. सूर्य एकदम समोरून आलाय मित्रांनो डोळ्यावर. आणि हा ब्रिज बघा कसा मस्त असा गोलाकार बनवलाय. एकदम जो दरी आहे, दरड आहे, त्याच्या बाजूने बनवलाय. बघा तिथून पोखरून जो आहे हा इथे आणलेला आहे हा वाला, आणि हा याला कनेक्ट होईल. प्लॅनिंग खूप खतरनाक आहे. तर आपल्याला घ्यायचं आहे इथून राईट, आणि आपला हायवेचा आजचा प्रवास इथून संपतोय. तर आपण हायवे सोडून आता गोव्याच्या रस्त्याला चाललोय, म्हणजेच गडिंग्लजच्या रस्त्याला. हो, फायनली आपण पोचलेलो आहोत. तर नेहमीप्रमाणे आपण इथे न थांबता पेट्रोल पंपच्या इथे थांबणार आहोत. आणि आता पेट्रोल बघितलं तर 1 पॉईंट शिल्लक आहे, अजून 1 पॉईंट शिल्लक आहे. गाडी चाललेली आहे 375 किलोमीटर, आणि 1 पॉईंट अजून शिल्लक आहे. सो आणि इकडे बघा मित्रांनो पवनचक्क्या दिसत आहेत. थोडं थांबूया. वा, जरा बरं वाटलं मला. आणि पवनचक्क्या तर इथून एकदम जवळ दिसत आहेत. सो बघू आपण. पहिला मी जरा 5 मिनटं बसू, लेट्स आराम करू. तर मित्रांनो, मी आता आहे दवंदीमध्ये, आणि माझ्या मागे बघताय पवनचक्क्या. किती प्रशस्त पवनचक्क्या आहेत बघा. खूप दिवसापासून मी इथूनच प्रवास करतो. तर मे महिन्यामध्ये मी इथून प्रवास केला होता, तेव्हा मी त्या पवनचक्क्या बघितलेल्या. म्हटलं पवनचक्क्यांना भेट देईन, पण आपल्याला काही भेटता नाही आलं. आणि आज घरी जाता जाता म्हटलं चला पवनचक्क्या बघू, म्हणून आज थांबलो पवनचक्क्या बघायला. भारी वाटलं. आणि थोडा संध्याकाळ झाले, 5:30 वाजलेत. पावसाचं वातावरण बघा कसं आहे. पाऊस पडून गेला आणि त्यामुळे थोडं दमट वातावरण झालं बऱ्यापैकी. थोडं उजेडलं असतं तर आपण मस्त सीन घेतली असते, शूटिंग घेतली असती. पण ठीक आहे, जाऊ दे. एनिवे हे बघा, कोणती कंपनी आहे हे नाही समजत आहे. FPEL वर काय आहे, फ्लिप. आणि आजूबाजूला बघा, हे बघा. तर श्री क्षेत्र रामलिंग शिपूर प्रवेशद्वार. तर हे आहे प्रवेशद्वार, हे बघा. सुप्रभात मंडळी, गावी आहे मी आणि काल आलो गावी. तर
असं वाटतच नाही की मी दिवाळीला गावी आलो आहे किंवा दिवाळीच्या सणाला आलो. असं वाटते मी गणपतीच्या पिरियडमध्ये गावाला आलो. बाहेर बघितलं तर असं वातावरण पूर्ण थंड थंड वातावरण आहे आणि पाऊस लागतो, कंटिन्यू पाऊस लागतो. आता काल मी रात्री आलो, 9:30 वाजता घरी पोचलो, 9 वाजता. तर कोल्हापूर नंतर गडिंग्लजपर्यंत तरी एवढा पाऊस नाही पडला, पण गडिंग्लज नंतर कंटिन्यू पाऊस. गडिंग्लज ते एकदम तिलारी नगरपर्यंत म्हणा किंवा चंदगडपर्यंत तरी पाऊस कंटिन्यू होता. नंतर थोडा थोडा कमी झाला आणि रात्री इथे आल्यानंतर पाऊस होता थोडा. मग रात्री झोपलो, सकाळी उठतो तर सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतो. थोडं पण असं रिलॅक्स नाही आहे बाबा काहीतरी करू शकतो किंवा कुठे जाऊ शकतो असं नाही, कंटिन्यू पाऊस पडतो. एक मिनिट मी तुम्हाला पाऊस दाखवतो. मी बाहेर बसलो आहे, पाऊस आहे.